नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा महाराष्ट्र माझं विजन या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या राज्यातले प्रमुख नेते या कार्यक्रमामध्ये राज्याविषयीचं या वर्षासाठीचं आपलं विजन मांडतायत. आताचे आपले नेते आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे खरं तर मागच्या सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना दरवर्षी या कार्यक्रमात येऊन त्यांनी आपलं विजन मांडलेलं आहे. आता ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेत्याच्या नजरेतून पाहताना राज्याचा कारभार कशा पद्धतीने चाललाय, त्यांना काय वाटतं, राज्याने काय करायला हवं, राज्य सरकारने काय करायला हवं, या संदर्भातलं आपलं विजन ते मांडणार आहेत. फडणवीसजी, आपलं सुरुवातीला खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद, आभारी आहे. अनेक मुद्दे आहेत. सुरुवातीला आपण आपलं विजन मांडा राज्यासाठीचं. कोरोनाचा काळ आहे, संकटाचा काळ आहे. उद्योगधंदे असतील, शिक्षण असेल, राज्याचा कारभार, महसूल, अनेक जी आपली खाती आहेत सगळ्यांच्या समोर अडचणींचा डोंगर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्याचा कारभार कशा पद्धतीनं चालायला हवा, या राज्याचे आपण माजी मुख्यमंत्री राहिलेला आहात. हा 5 वर्षातला कार्यकाळ आणि आत्ताचा कोरोनाचा संकट काळ, आपलं विजन या राज्यासाठी काय आहे हे आपण मांडावं आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तराकडे वळणार आहोत. आपलं विजन. धन्यवाद. पहिल्यांदा मी आपले आभार मानतो की या संपूर्ण कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये एक महाराष्ट्राचं विजन काय असावं या संदर्भात दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी मला निमंत्रित केलं. पहिल्यांदाच आपल्याला स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्री असताना जे विजन मी मांडत होतो त्याच्यामध्ये तसूभरी बदल नाही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी महाराष्ट्र तोच आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तीच आहेत आणि त्याकरता ज्या रोलमध्ये असेल त्या रोलमध्ये जे प्रयत्न करता येतील ते मी निश्चितपणे करत राहणार आहे. आज हे खरं आहे की एक मोठ्या पॅन्डेमिकचा सामना आपण करतोय. देशामध्ये आज सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशामध्ये सर्वात जास्त जवळजवळ 42% देशातले जे मृत्यू झाले आहेत ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. एवढंच नाही तर आज रिकव्हरी रेट आपला वाढून राहिला आहे, पण तरी देखील देशातल्या पहिल्या 11 राज्यांमध्ये ज्यांचा रिकव्हरी रेट ICMRने चांगला सांगितला त्यात अजूनही महाराष्ट्राचा समावेश नाही. आज देशातल्या प्रमुख राज्यांचा संक्रमणाचा दर हा 5% 10% आहे. आपला तो 20% वर आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रश्न आपल्यासमोर तयार होत आहेत. आता आपण बघितलं असेल तर एक पीकची वेव आपल्याला आता MMR रिजनमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे आणि थोडा ग्रामीण भागापर्यंत देखील कोरोना पोचला आहे ही देखील परिस्थिती दिसते आहे. आणि त्यामुळे एकीकडे पॅन्डेमिकशी लढाई तर लढावीच लागेल, त्यातनं आपल्या लोकांना बाहेर आणावं लागेल. पण मला असं वाटतं की आता या संपूर्ण हा जो काही व्हायरस आहे याच्या म्युटेशन्सच्या संदर्भात, याच्या पॅटर्न्सच्या संदर्भात आणि यातनं नेमकं काय होतं या संदर्भातली भरपूर माहिती आपल्याकडे आता तयार झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणं आणि टेस्टिंग झाल्यानंतर आयसोलेशनची मोठी व्यवस्था उभी करणं, यातनंच आपण या पॅन्डेमिकमधनं बाहेर येऊ शकू. आणि याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला दिल्लीने दाखवून दिलं आहे की ज्या ठिकाणी मला असं वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून दिल्लीला आता पॅन्डेमिकमधनं बाहेर काढलाय. अर्थात अजूनही दिल्ली पूर्ण बाहेर आलेली नाही, पण जवळजवळ 82 ते 84% लोक हे आता त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांची तब्येत ठीक झालेली आहे. रोजचा आकडा कमी वाढतो आहे आणि प्रचंड टेस्टिंगच्या माध्यमातून आयसोलेशन केलं जात आहे. आपल्या इकडे आता जे काही ICMRनी, नीती आयोगाने विशेषतः मुंबईमध्ये टेस्टिंग केलं त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की खूप लोक अँटीबॉडीज तयार होत आहेत. लोकांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना माहिती पडलं नाही आहे, पण अँटीबॉडीज तयार होतात, ही चांगली गोष्ट आहे. पण आता या सगळ्या जो काही आपला प्रश्न आहे याच्यामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की कोरोनाचं संकट हे मोठं आहेच, पण त्यासोबत जसं जगण्याचं संकट आहे तसं अस्तित्वाचं संकट देखील आहे. सामान्य माणूस, आमचा 12 बलुतेदार, आमचा रस्त्यावर काम करणारा, आमचा छोटा दुकानदार, अशी जी सगळी मंडळी, आमचे शेतमजूर असतील,
यांच्यासमोर आता एक जगण्याचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे, आमच्या कामगारांसमोर झालेला आहे. आणि म्हणून एकीकडे पॅन्डेमिकशी लढाई लढत असताना आता आम्ही लॉकडाऊन की अनलॉक या भानगडीत पडू शकत नाही किंवा या वादात राहू शकत नाही. आता अनलॉकच, फक्त अनलॉक करत असताना त्याच्यामध्ये जे काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत त्या प्रिकॉशन घेऊन पण थोड्या बोल्ड स्टेप्स घेत आपल्याला पुढे जावं लागेल. एकेका सेक्टरचा विचार करून, त्या सेक्टरच्या अडचणी समजून ते सेक्टर कसं ओपन करता येईल, त्या सेक्टरमध्ये ओपन झाल्यानंतर पॅन्डेमिक कसा वाढणार नाही असा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मला असं वाटतं की आत्ता तरी असा डेडिकेटेड विचार हा कुठेही सरकारमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एक उच्च पदस्थ अशा प्रकारची व्यवस्था उभी करून त्या व्यवस्थेतनं अर्थव्यवस्थेच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये आम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी काम सुरू करता येईल आणि मोठ्या प्रमाणात ते करता येईल याचा देखील विचार येत्या काळामध्ये आपण केला पाहिजे. म्हणजे एकीकडे पॅन्डेमिकची लढाई आणि दुसरीकडे अर्थतंत्र कशा प्रकारे आम्हाला पूर्वपदावर आणता येईल याचा देखील विचार हा करण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. आता या संपूर्ण पॅन्डेमिकच्या काळामध्ये खरं आहे की काही प्रश्न राज्य सरकार समोर देखील आहेत, विशेषतः आता आर्थिक प्रश्न निश्चितपणे येतील. पण या संदर्भात केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात मदत देखील केलेली आहे. आपल्याला माहिती आहे जीएसटीचे 19,200 कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत. आत्मनिर्भर पॅकेजमधनं जवळजवळ 28,000 कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात. एमएसएमईचे जवळजवळ 7,500 कोटी रुपये आज महाराष्ट्रातल्या एमएसएमईंना देशात सर्वात जास्त मिळाले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता केवळ हातपाय गाळून बसून चालणार नाही, थोडी हिंमत दाखवावी लागेल, थोड्या बोल्ड स्टेप्स आपल्याला घ्याव्या लागतील आणि त्यातनं मला असं वाटतं की आपल्याला पुन्हा एकदा अर्थव्यवस्था उभी करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्याला कोरोनाच्या संदर्भातलं विजन जे आहे ते तर आहेच, पण आपण आशावादी राहून कोरोना संपणार आणि पुन्हा अर्थव्यवस्थेला उभं करायचं आहे या दृष्टीने आज जर आपण तयारी केली नाही तर उद्याला जो काही आमच्या उद्योगावर, व्यापारावर किंवा आमच्या सेवा क्षेत्रावर याचा जो काही परिणाम होणार आहे हा परिणामातनं बाहेर निघणं हे अतिशय अडचणीचं आपल्या सगळ्यांकरता होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही आता आपल्याला काळ मिळालेला आहे, आता स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही एक्सपर्ट्सच्या कमिटीज तयार केल्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरचे लोक घेतले होते, पारेख साहेब वगैरे असे वेगवेगळे लोक हे त्या ठिकाणी घेतले होते. त्यांचे अहवाल येऊन पडले आहेत. आता या अहवालांवर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे ना, कारण ती जर कारवाई झाली नाही तर हे सगळे नुसते अहवाल तयार करून फायदा काय आहे. म्हणून मला असं वाटतं की आता ह्या जरा बोल्ड स्टेप्स आपण घेतल्या पाहिजेत. विशेषतः आपण शेती क्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल की मागच्या खरीपाचा, रबीचा माल आपण खरेदी करू शकलो नाही. यावेळेस शेतकऱ्यांना युरिया खतं मिळू शकले नाहीत. तरी देखील मी सांगतो की यावर्षी एकूण डॅम मधले म्हणजे आपल्या धरणातलं पाणी आणि एकूण जे काही रेनफॉल पॅटर्न या दोन्हीचा विचार करता बंपर क्रॉप होऊ शकतं. त्यामुळे आतापासून या क्रॉप मॅनेजमेंटचा विचार जर आपण केला तर एक शेतीचं क्षेत्र स्थिरावू शकतं. आणि विशेषतः शहरातनं ग्रामीण भागामध्ये जो मोठ्या प्रमाणात आमची लोक गेलेली आहेत त्यांना रोजगार देखील त्या ठिकाणी मिळू शकतो. उद्योगाच्या संदर्भात देखील माझं अतिशय स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राला लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आज उद्योगामध्ये आहे. कारण चायना एक्झोडस ज्याला आपण म्हणतो, चीनमधनं बाहेर पडणारी उद्योग हे मोठ्या प्रमाणात भारतात येणार आणि भारतामध्ये त्यांचा पहिला प्रिफरन्स हा महाराष्ट्रच असू शकतो. याचं कारण महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या फार पुढे आहे. त्या संदर्भात आपल्याला प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आता जे चीनमधनं उद्योग येतील या उद्योगांना आपण इज ऑफ डुईंग बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात केलाय, पण बिझनेस युज्युअल चालणार नाही. त्याकरता आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात सुलभता उभी करावी लागेल. कुठलंही हॅसल हे उद्योगात येत नाही अशी महाराष्ट्राने भूमिका जर त्या ठिकाणी मांडली तर त्यातनं खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की उद्योग क्षेत्र उभं राहील आणि मोठ्या प्रमाणात आपण एक औद्योगिक क्रांती नव्यानं या ठिकाणी करू शकू. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रामध्ये एक मोठा आपल्यासमोर प्रश्न आलेला आहे. कारण सेवा क्षेत्रामध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल, टुरिझम असेल, याला जो फटका पडलाय त्या संदर्भात देखील आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे छोट्या घटकापासून मोठ्या घटकापर्यंत आम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. मला वेळेची कमतरता आहे म्हणून शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की कोरोनाचा काळ हा ज्या प्रकारे अनेक वेळा आपण युद्धाची तयारी करतो तशा प्रकारे किंवा एखाद्या आंदोलनाची तयारी करतो किंवा एखाद्या मोठ्या इव्हेंटची तयारी करतो तशाच प्रकारे कोरोना नंतरच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, कोरोना नंतरच्या काळामध्ये सेवा क्षेत्राचा विकास असेल, कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये उद्योग क्षेत्राचा विकास असेल, कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये आमच्या शेती क्षेत्राचा विकास असेल,
या सगळ्याचं प्लॅनिंग किमान आम्ही आता करू शकतो, त्याची सगळी तयारी आम्ही करून ठेवू शकतो, आमचे प्रोजेक्ट शेल्फवर आणून आम्ही ठेवू शकतो, त्याच्या सगळ्या परवानग्या आम्ही तयार ठेवू शकतो. आणि मी आपल्याला दाव्यानं सांगतो, महाराष्ट्रासारख्या राज्याला कधी निधीची कमतरता पडू शकत नाही. आणि आता ग्लोबली जी काही एकूण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज हे जग पाहणार आहे. अशा वेळी आमच्याजवळ जर सगळी तयारी असेल तर कोरोना नंतरच्या काळामध्ये आम्ही वेगानं झेप घेऊ शकू. आणि मला असं वाटतं ती वेगाने झेप घेण्याची ही वेळ आहे. त्यामुळे छोट्या छोट्या घटकाला, 12 बलुतेदारांना मदत करा आणि मोठ्यात मोठ्या घटकाचीही इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी कशी वाढेल, त्याकरता आपण कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करू शकू, काय सुलभता आणू शकू, हा विचार सरकारने केला पाहिजे असं माझं मत आहे. देवेंद्रजी, तुम्ही विजन मांडलेली आहे महाराष्ट्राविषयीची आणि आता काही आपण प्रश्नोत्तरं घेणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही एक मुद्दा मांडलात की बोल्ड स्टेप्स राज्याने घेणं गरजेचं आहे या काळामध्ये. आत्ता सरकार ज्या दिशेनं चाललेलं आहे, पुरेसा बोल्ड अप्रोच आहे सरकारचा असं वाटतं का आपल्याला? नाही, मला बिलकुलच वाटत नाही. याचं कारण सांगतो की एकीकडे पॅन्डेमिकशी लढत असताना ज्या ताकदीनं आम्ही लढलं पाहिजे त्या ताकदीनं आम्ही लढताना दिसत नाही. कारण आपण बघा, टेस्टिंगच्या संदर्भात आजही मुंबईमध्ये ॲव्हरेज 5-5.5 टेस्टिंग आपण करतोय. आणि एकूण जर आपण मुंबईची कॅपॅसिटी पाहिली ती 12,500 टेस्टची आहे. आपली PT-PCR टेस्टची कॅपॅसिटी असताना अँटीजेन टेस्ट आपण करतोय की ज्याचे रिझल्ट, आता मी देखील कालच्या पत्रात सांगितलं की ते किती फॉल्टी आहेत. अँटीजेनला माझा विरोध नाही आहे, पण आपली कॅपॅसिटी संपत असताना वाढीव कॅपॅसिटी करता ते केलं पाहिजे. तसंच मला असं वाटतं की आता ज्या समित्या अर्थव्यवस्था ठीक करण्याकरता किंवा अर्थव्यवस्थेसमोर काय चॅलेंजेस येणार आहे त्याचा मुकाबला कसा करायचा याकरता राज्य सरकारने तयार केल्या होत्या, त्या समित्यांचे रिपोर्ट आलेले आहेत. त्याच्यावर देखील राज्य सरकार कुठलाच निर्णय करत नाही. तुम्ही बघा, आता पूर्ण पॅन्डेमिकचा काळ केला, केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज केलं, वेगवेगळ्या घटकांना मदत केली. राज्य सरकारने काय केलंय, कुठल्या घटकांकरता निर्णय केलाय? अनेक निर्णय असे आहेत की ज्याला आज पैसे द्यायची आवश्यकता नाहीये. ज्या निर्णयांना त्याचा फायनान्शियल इम्पॅक्ट येणार आहे पण तो आज येणार नाही, तो नंतर येणार आहे. किमान असे निर्णय जरी केले तरी अर्थव्यवस्था सुरू होऊ शकते. तेव्हा माझं स्पष्ट मत आहे की किमान, म्हणजे आमच्या तर अनेक त्या ठिकाणी गोष्टी असतील ज्या आम्ही मागणी करू किंवा आम्हाला वाटत आहे, पण किमान राज्य सरकारने ज्या समिती तयार केली होती त्या समित्याने वेगवेगळ्या सेक्टर करता ज्या शिफारसी दिल्या आहेत त्या शिफारसी स्वीकारण्याची आज वेळ आहे. त्या आज स्वीकारल्या तर येत्या 2 महिन्यामध्ये सर्व आपण हळूहळू पूर्वपदावर आणू शकू. तर त्या संदर्भात तरी राज्य सरकारने बोल्ड स्टेप घेतली पाहिजे. आता आपण बघा, कर्जाची एक मर्यादा आपल्याला दिलेली आहे जी वाढवून दिलेली आहे. म्हणजे आपलं जे काही नुकसान जीएसटीत होणार आहे त्यापेक्षा 4 पट 3 पट कर्ज आपण घेऊ शकतो, एवढी आपली आज कॅपॅसिटी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये येत्या काळात 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं आम्ही जर प्रोजेक्ट्स तयार केले आणि त्याकरता निधी जर उभारला तर अर्थव्यवस्था, कारण काय असतं की इन्फ्रास्ट्रक्चरमधनं जवळजवळ 280 वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला त्याचा फायदा होतो आणि त्यामुळे एकदम इकॉनॉमी रिवायवलला एक त्याचा मोठा फायदा होत असतो. तर या गोष्टी आज बोल्डली जर केल्या नाहीत तर उद्या संधी देखील असेल पण त्या संधीचा फायदा आम्ही घेऊ शकणार नाही. बर, तुम्ही आणखीन एक मुद्दा मांडलेला होता, दिल्लीतलं उदाहरण तुम्ही दिलं या सगळ्याच्या वेळेला आणि सांगितलं की केंद्र आणि राज्य यांच्या उत्तम समन्वयाने दिल्लीमधला कोरोना नियंत्रणात आलाय, तिथला रिकव्हरी रेट वाढलेला आहे. महाराष्ट्रात असं का होत आहे? हा समन्वय महाराष्ट्रात दिसत नाहीये का? काय चुकतंय काय महाराष्ट्राचं? ते केंद्र आणि राज्यातला तो समन्वय कसा असणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी? नाही, मुळामध्ये दिल्ली हे राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये दिल्ली ही देशाची राजधानी देखील आहे, त्यामुळे तिथे केंद्र सरकारचा देखील मोठ्या प्रमाणात अंमल आहे. आणि म्हणून तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची मदत घेतली आणि त्या मदतीतनं त्यांनी पहिले काय केलं तर दिल्लीतही आपल्यासारख्या टेस्ट 4,000-4,500 5,000 टेस्ट दिल्ली करत होतं. ते 28,000 26,000 30,000 पर डे टेस्ट दिल्लीने नेल्या. त्याची व्यवस्था उभी केली, त्याकरता फॅसिलिटीज उभ्या केल्या, विशेषतः मोठे आयसोलेशन सेंटर्स उभे केले. आपल्याकडे काही आपण केले आहेत पण ते रिकामे आहेत, कारण टेस्ट न केला तर आयसोलेशन सेंटरचं काम काय आहे? आज बघा मुंबईमध्ये जम्बो फॅसिलिटी आहे, 50% तरी भरले आहेत का? कारण आयसोलेशन करता टेस्ट वाढवावे लागतात. दिल्लीने त्या प्रचंड टेस्ट वाढवल्या, केंद्र सरकारने मदत केली. त्या टेस्ट वाढल्यामुळे आयसोलेशन मोठ्या प्रमाणात ते करू शकले आणि त्यातनं आज त्यांच्याकडे ऍक्टिव्ह पेशंटची संख्या एकदम मर्यादित झाली आहे आणि देशामध्ये आज सर्वात जास्त रिकव्हरी रेट दिल्लीचा आहे. आणि पॅन्डेमिकचं संक्रमण जे ICMRने सांगितलं होतं की 5% आयडियल आणि 10%च्या आत असलं पाहिजे, ते दिल्लीचं आता 5%वर आलेलं आहे.
तर हे महाराष्ट्रात करणं शक्य आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपण कुठेतरी घाबरतो आहोत किंवा मग मुंबईची संख्या वाढू द्यायची नाही, मग त्याकरता अँटीजेन टेस्ट करायच्या, कॅपॅसिटी असताना टेस्ट करायच्या नाहीत, लोकांना सांगायचं आपल्या खर्चाने टेस्ट करा, मग सांगायचं आम्ही, असं नाही चालत. माझं मत असं आहे की मी आता एकच प्रश्न विचारतो, मला सांगा की समजा दिल्लीमध्ये कोरोना, मुंबईमध्ये कोरोना हा मॉडरेट झाला असं जर आपलं मत असेल, तर रोज मृत्यूची संख्या इतकी जास्त का? कोरोना जेव्हा मॉडरेट होतो दिल्लीमध्ये जसं झाला, तर मृत्यू संख्या 3-3.5% आली, 2% चालली आहे. मुंबईमध्ये ती परिस्थिती नाही आहे, 5% पुढेच आहे. आणि समजा कालचा दिवस आपण बघितला तर 6-6.5% मध्ये एक दिवस 5.5% आहे. म्हणजे ग्लोबल ॲव्हरेज पेक्षा देखील जास्त एखाद्या दिवशी आपल्याकडे मृत्यूची संख्या असते. तर मला असं वाटतं की हे जे काही या संदर्भात दडवण्याचं काम जे चाललेलं आहे हे बंद केलं पाहिजे. आज पुण्याने टेस्टिंग कॅपॅसिटी प्रचंड वाढवली, त्यांचा रेट कमी आला. आणि दुसरं, आता पुण्यामध्ये जरी टेस्टिंग कॅपॅसिटी वाढली तरी जोपर्यंत आयसोलेशन सेंटर्स मोठ्या प्रमाणात वाढणार नाहीत, आता सरकारने सांगितलं 3 आम्ही आयसोलेशन सेंटर त्या ठिकाणी करतो आहोत, परंतु ते पूर्णपणे वाढल्याशिवाय तिथे फायदा होणार नाही असं माझं मत आहे. तर ते देखील सरकारने केलं पाहिजे. पुण्याचा तुम्ही आता उल्लेख केलेला होता, जे जम्बो फॅसिलिटीचा तुम्ही उल्लेख केलात पुण्यामधल्या, तर त्या जम्बो फॅसिलिटीला फायनान्स कोणी करायचं, कोणी त्याच्यासाठी अर्थसहाय्य करायचं, इथपासूनचे सगळे वाद आलेले होते. आणि पुण्यातला तुम्ही आता रेट कमी होतोय असं म्हणताय, मात्र पुण्यामधले जे काही आकडे सांगतायत त्यावरनं तो जितका लक्षणीय पद्धतीने कमी व्हायला पाहिजे तसे अपेक्षित आकडे दिसत नाहीयेत. राज्यामध्ये एक जर आपण बघितला तर काही दिवसांपूर्वी काही सेरो सर्वेक्षण वगैरे आता काल जे महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी जे करण्यात आलं, पहिला टप्पा त्याचा समोर आला, तर हर्ड इम्युनिटी मुंबईमध्ये बिल्ड होतीये. मुंबईमधलं प्रमाण कमी आलेलं आहे नवे रुग्ण सापडण्याचं, मुंबईमधला दुपटीचा वेग हा 70 दिवसांपेक्षा जास्तीवरती गेलेला आहे. तर हे सगळं राज्याच्या इतर भागात दिसत नाही, याला काय म्हणायचं? पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हर्ड इम्युनिटी तयार होते खरंच आहे, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मुंबईमध्ये पेशंटची संख्या का कमी आहे? तर मुंबईमध्ये पेशंटची संख्या कमी असण्याचं कारण मुंबईमध्ये टेस्ट कमी आहे. इथे पेशंटच्या संख्येवर जाऊ नका, मी तेच सांगतोय की जसं पुण्यात पेशंटची संख्या मोठी आहे, परंतु तुम्ही टेस्ट जे असतात त्या टेस्टमधनं इन्फेक्शन किती होतं, रेट ऑफ इन्फेक्शन काय आहे, हा याचा महत्त्वाचा गुणांक आहे. आणि मुंबईमध्ये आजही आपण बघितलं तर रेट ऑफ इन्फेक्शन मागच्या आठवड्यातलं हे 17-18% आहे, ॲव्हरेज ते 20% आहे. आता ते पुण्यामध्ये जवळजवळ 14-13% आलेलं आहे, कारण टेस्ट वाढले आहेत. म्हणून मुंबईमध्ये माझं तर मत आहे, मी काही यातला एक्सपर्ट नाही आहे, पण कोरोनाची दुसरी वेव्ह जर आली नाही तर आपण 1 महिन्यामध्ये मुंबई बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. जर टेस्ट आपण 3 पटीने वाढवल्या, त्यांनी नंबर वाढेल आपला, पण रेट ऑफ इन्फेक्शन कमी होईल आणि मरणाऱ्यांची संख्या कमी होईल. याच्यामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. कोरोना ग्रसितांचा नंबर हा याचा 3rd डिनॉमिनेटर आहे. फर्स्ट डिनॉमिनेटर काय आहे तर किती % मृत्यू आहेत, आणि सेकंड काय आहे तर किती % म्हणजे इन्फेक्शनचा रेशिओ काय आहे. या दोन्ही गोष्टी अजूनही मुंबईमध्ये बिलकुल कंट्रोलमध्ये नाही आहेत. त्यामुळे म्हणूनच मी जे सातत्याने सांगतोय की आपण आर्टिफिशियली कमी दाखवतोय. जी आपण पुण्याला स्ट्रॅटेजी केली पण ती हाफ हार्टेड केली, त्यामुळे पुण्यामध्ये लोकांना त्रास होतोय. फुल हार्टेड म्हणजे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणं, पण त्याच वेळी तेवढ्या फॅसिलिटी तयार करणं. आता आपण जे सांगितलं ते खरं आहे की पुण्यामध्ये या फॅसिलिटी कोणी तयार करायच्या असा प्रश्न निर्माण झाला. महापालिकाही त्याला मदत करेल, पण मुंबई महानगरपालिकेसारखी श्रीमंत महानगरपालिका असताना तुम्ही सिडकोला करायला लावता, तुम्ही MMRDA ला करायला लावता, तुम्ही MMRCL ला करायला लावता. मग पुण्याच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत पुणे महानगरपालिकेला एक नवा पैसा राज्य सरकारने दिला नाही. 250 ते 300 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. त्यांनी करावे, म्हणजे माझं तर आजही मत आहे, मी त्यांनाही सांगितलं, महापौरांना मी बोललो, तुमचा जो असेल ती शेवटचा पैसा याच्यावर लावून टाका. पण राज्य सरकारची जबाबदारी आहे की नाही, मुंबईमध्ये जर तुम्ही ते करता तर पुण्यामध्ये मात्र सगळं महानगरपालिकेने, पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेने करावं आणि आम्ही एकही पैसा त्यांना देणार नाही, ही भूमिका योग्य नाही आहे. मला असं वाटतं की समान भूमिका घेतली पाहिजे. याचं कारण काय आहे, आपल्याकडे हेल्थ हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्या महानगरपालिकांकडे नाही आहे, तो राज्य सरकारकडे आहे. महापालिकाकडे फक्त प्राथमिक आरोग्य आहे, बाकी सगळं हेल्थ हे राज्य सरकारकडे आहे. फक्त आपल्या राज्यात मुंबई महानगरपालिका अशी आहे की पारंपरिक पद्धतीनं हेल्थ त्यांच्याकडे आहे आणि पारंपरिक पद्धतीनं त्यांच्या कायद्यानुसार त्यांनी मेडिकल कॉलेजेस केले आहेत, मोठे दवाखाने केलेले आहेत.
याच्या व्यतिरिक्त एकाही महानगरपालिकेकडे व्यवस्था नाही आहे. म्हणून राज्य सरकारने तिथे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, तिथे पैसे देण्याची आवश्यकता आहे. ते मात्र होताना दिसत नाही. गिरीश बापट खासदार आपल्या पक्षाचे, त्यांनी मागणी केली आहे लवासामध्ये, पुण्यामध्ये लवासामध्ये कोविड सेंटर उभं करा. तुम्ही पाठिंबा देता का त्यांच्या या मागणीला, की त्यांची मागणी वैयक्तिक म्हणायची? नाही, असं आहे की लवासा काय कोविड सेंटर हे कुठे उभं करता येईल. बघा, कोविड सेंटरमध्ये जे आयसोलेशन सेंटर असतात किंवा क्वारंटीन सेंटर असतात, या दोनमध्ये आपण जर बघितलं असेल तर मोस्टली आयसोलेशन सेंटरमध्ये आपण एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह पेशंट्सला पाठवतो, क्वारंटीनमध्ये आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट्सला पाठवतो. त्यामुळे हे कुठेही केले तरी त्याचा काही खूप म्हणजे तिथल्या लोकॅलिटीवर परिणाम होईल किंवा तिथे काही अडचणी होतील असं नाही आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की जिथे रिकामी जागा असेल आणि ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल, ज्या ठिकाणी बांधकाम असेल, जिथे करणं शक्य असेल, आज त्या कुठल्याही ठिकाणी हे आणि अर्थात पेशंट पाठवणं फिजिबल असेल अशा कुठल्याही ठिकाणी ते केलं पाहिजे. आता ते लवासाला फिजिबल आहे की नाही हे इथे बसून मी सांगू शकत नाही. फिजिबल असेल तर करायला हरकत नाही आहे, नसेल तर दुसरीकडे विचार केला पाहिजे. आणखीन एक मुद्दा यामध्ये असा की कोरोनाचा हा संकट काळ इतका मोठा आहे की अडचणी सगळ्यांच्या समोर आहेत. अशा वेळेला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सगळ्यांची तोंड एका दिशेला असलं पाहिजे. मात्र तुमचंच होम ग्राउंड असलेल्या नागपूरमध्ये अशी परिस्थिती नाहीये. तिथे आयुक्त आणि महापौर यांच्यात आये दिन नव्या विषयावरनं खटके उडतायत. नाही, याचा विचार हा मला असं वाटतं शासनाने केला पाहिजे. याचं कारण असं आहे बघा की नागपूरमध्ये आयुक्तांच्या विरुद्ध सर्व पक्ष का उतरले हा देखील त्या ठिकाणी प्रश्न उभा राहतो. असं आहे, आयुक्तांनी चांगलं काम करावं पण लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. आपल्या व्यवस्थेमध्ये ही डेमोक्रेसी आहे. या डेमोक्रेसीमध्ये लोकप्रतिनिधींना आम्ही विचारणारच नाही, त्यांना काही समजतच नाही, सगळं आम्हाला समजतं, अशा मानसिकतेत कोणीही काम करण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर हा वाद दुर्दैवी आहे. माझंही मत आहे की हा वाद मिटला पाहिजे, परंतु तो मिटवायचा असेल तर सरकारला पुढाकार घेऊन दोघांना सोबत बसवलं पाहिजे. आयुक्त आणि लोकप्रतिनिधी, बघा एका पक्षाचा जर विषय असता म्हणजे केवळ भारतीय जनता पक्षाचा तिथे महापौर आहे म्हणून सगळी भांडणं चालली आहेत असं असतं. पहिली मागणी तर त्यांना हटवण्याची काँग्रेसच्या आमदारांनी केली. तिथे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेनेचे लोक असतील, BSPचे लोक असतील, असे सगळे लोक ज्यावेळेस विरोधात जातात त्यावेळी कुठेतरी काहीतरी चुकतंय हे आयुक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे, संवाद वाढवला पाहिजे. मला असं वाटतं की या कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या काळात आयुक्त एकीकडे आणि महापालिका एकीकडे असं योग्य चित्र नाही आहे. आणि तसं होत नसेल तर राज्य सरकारने पुढाकार घेऊन हा वाद मिटवला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं राज्य सरकार जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहे? बघा, आता मी काही या वादात पडणार नाही. राज्य सरकार का करताय, काय करताय, जाणून बुजून करताय की नाही करत आहे. मी एक प्रांजळ अपेक्षा व्यक्त करतो की राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि या ठिकाणचे वाद मिटवले पाहिजेत आणि त्या संदर्भात लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या असा सल्ला हा आयुक्तांना देखील दिला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच आता पडलेला आहे, तुम्ही आता ब्रेक पूर्वी सांगितलेलं होतं की हे सरकार पुरेसे बोल्ड निर्णय घेऊ शकत नाहीये, तर त्यामागची कारणं तुम्हाला काय दिसतात? सरकार ज्या पद्धतीने भिन्न विचारांच्या पक्षांनी बनलंय ते त्यातलं कारण असू शकतं? नाही, एक कारण तर ते निश्चितच आहे. याचं कारण आपण बघितलं असेल तर प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचं अप्रोच वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या डिमांड्सही वेगळ्या आहेत. त्यामुळे एक पक्ष एखादा निर्णय घेतो, दुसरा पक्ष त्याच्यावर स्थगिती देतो. आता आपण बघितलं की मध्यंतरी गृहनिर्माण विभागामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी काही निर्णय केले. आता त्यांना जर निर्णय करायचे होते तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना विचारात घेऊन करायला पाहिजे होते. त्यामुळे लगेच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली. आता यांनी मारे घोषणा करायची की आता कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे जे काही SREचं क्षेत्र आहे, बांधकाम क्षेत्र आहे, हे आम्हाला मोठ्या प्रमाणात सुरू करायचं आहे म्हणून आम्ही निर्णय करतो आणि मग तिकडे ते मुख्यमंत्र्यांनी स्थगित करायचे कारण मुख्यमंत्र्यांना विश्वासातच घेतलेला नाही. तर या ज्या बाबी सातत्याने चाललेल्या आहेत की कुठलेही या समन्वय या ठिकाणी दिसत नाही. दुसरं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदयांकडनं आमची अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री हे मोठ्या प्रमाणात प्रशासनावर अवलंबून आहेत. प्रशासनावर अवलंबून असणं हे काही चुकीचं नाही आहे. प्रशासन शेवटी महाराष्ट्राचं चांगलं आहे, ते उत्तम काम करायचा प्रयत्न करते, पण त्याला एक लिडरशिप देखील द्यावी लागते. कुठलंही प्रशासन जे असतं हे अशा घोड्यासारखं असतं की त्याच्यावर मान टाकून
जोरात तो घोडा दौडवावा लागतो, अन्यथा तो कितीही चांगला घोडा असला तरी तो जागेवर उभा राहतो. तर आता तरी ती परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे आता म्हणजे मुख्यमंत्री तुम्हाला असं पहिल्यांदाच, म्हणायचंय की उद्धव ठाकरे हे सक्षम नेतृत्व नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, मी असं बिलकुल म्हणणार नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे ते सक्षम नेतृत्व नाही वगैरे असं बिलकुल म्हणणं योग्य देखील होणार नाही. पण जी अपेक्षा आमची त्यांच्याकडनं आहे ती मात्र पूर्ण होताना दिसत नाही. कुठेतरी ते पावलं टाकताना फार सावरून सावरून पावलं टाकतात आणि त्यामुळे निर्णय होत नाहीत अशा प्रकारची अवस्था आहे. आणि असं आहे, ते मी जे सांगत होतो की पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे, आणि कधी ते त्या पदावर राहिले नाही. पण आता बराच काळ लोटला, आता 8-9 महिने त्याला झाले, आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याला वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे आता फार काळ असं आपल्याला घाबरून किंवा काय म्हणतात अगदी सावरून सावरून पावलं टाकणं, असं आहे की पॅन्डेमिकच्या काळामध्ये किंवा एकूणच आत्ताच्या अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये निर्णय दाखवावे लागतात, निर्णय क्षमता दाखवावी लागते. आणि विशेषतः काय असतं की अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळे विचार प्रवाह असतात. ते सगळे विचार प्रवाह ऐकून त्याचा निर्णय राज्याच्या प्रमुखांनी घ्यावा लागतो. हा निर्णय होताना या ठिकाणी दिसत नाही. आणि मग त्यातनं काय होतं की मंत्र्यांचा आणि मंत्र्यांची समन्वय दिसत नाही, त्यांचा मुख्यमंत्र्यांची समन्वय दिसत नाही, कॅबिनेटमध्ये एकरूपता दिसत नाही. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचे कॅबिनेटमध्ये विवाद होतात, ते सातत्याने बाहेर येतात. तर हा जो काळ आहे ना, हा काळ निर्णय क्षमता दाखवण्याचा, निर्णय घेण्याचा काळ आहे. बर, मागच्या सरकारमध्ये तुम्ही एकत्र होतात, उद्धव ठाकरेंशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंधही आहेत. कधी वैयक्तिक पातळीवरती मित्रत्वाचा असा सरकार चालवण्याचा सल्ला दिलाय तुम्ही त्यांना? मी फुकटचे सल्ले देण्याचा कधी प्रयत्न करत नाही. मागितला तर जरूर सल्ला देईल, आणि राज्याच्या हिताकरता काही वाटलं तर मात्र त्यांना काही वाटलं तरी तो सल्ला पत्राच्या रूपाने मी देत असतो. तो स्वीकारायचा आहे की नाही स्वीकारायचा हा त्यांचा विषय असतो. मला असं वाटतं की त्यांना जर आवश्यकता वाटली की एखाद्या विषयात जो काही माझा 5 वर्षाचा अनुभव, मी काही खूप मोठा नाही किंवा खूप माझे मुख्यमंत्री म्हणून 25 वर्षाचा अनुभव नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आता 5व्यांदा निवडून आलेलो आहे आणि 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो, तर जो काही माझा अनुभव आहे त्याच्या संदर्भातनं मला जे वाटतं ते मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न हे पत्राद्वारे करतच असतो. आता त्याच्यावर कारवाई करायची की नाही हा त्यांचा विचार आहे, म्हणजे ते त्यांनी ठरवायचा आहे. मी काही माझं काम थांबवणार नाही आहे, कारण मी महाराष्ट्राला उत्तरदायी आहे. मी विरोधी पक्षनेता असलो तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता या विरोधी पक्षनेत्याने काम करावं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून मला जे वाटतं, जिथे मला कमतरता दिसते त्या ठिकाणी मी लक्षात आणून देतोच. पण हे करत असताना विरोधी पक्षनेता म्हणून विरोधाला विरोध मी आजपर्यंत केला नाही. अशी कुठलीही बाब तुम्हाला दिसणार नाही की ज्या ठिकाणी मी अकारण टीका करतोय, अकारण विरोध करतोय. कारण हा पॅन्डेमिकचा काळ आहे. जेवढा समन्वय, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही पत्रांचा उल्लेख केला, तर इतकी पत्र तुम्ही पाठवलेली आहेत, तुम्ही ट्विटही त्या संदर्भात वारंवार करत असता. एखाद्या पत्राचा कधी रिस्पॉन्स सीएम कडनं किंवा राज्य सरकारकडून तुम्हाला आलाय असं घडलंय? अजून तरी माझ्या एकही पत्राला उत्तर आलेलं नाही किंवा पण काही पत्रांवर म्हणजे माझ्या पत्राचा उल्लेख न होता 1-2 वेळा ऍक्शनही झालेली मी बघितली. असं काही नाही की झालीच नाही, पण काही गोष्टी लक्षात आणून दिल्यानंतर 2 दिवसांनी 3 दिवसांनी राज्य सरकारने काही ऍक्शन घेतलेली दिसली, पण काही सगळ्या पत्रांवर ऍक्शन होत नाही. अगदी सुरुवातीच्या काळात माझ्या एका पत्रानंतर, म्हणजे ज्यावेळेस मी हे लक्षात आणून दिलं होतं की नायर हॉस्पिटलमध्ये कसे कोविडचे मृत्यू हे दाबण्यात आले आणि त्याचे पुरावे दिले होते, त्यावेळेस मात्र समोरून मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं मी स्वतः ही माहिती घेतो आणि याच्यावर आम्ही कारवाई करू. त्यानंतर मात्र असा कुठला रिस्पॉन्स मला मुख्यमंत्री महोदय किंवा त्यांच्या कार्यालयाकडनं की बाबा तुमचं पत्र आलं तर याच्यावर आम्ही हे केलंय किंवा आम्ही हे करतोय किंवा एखादं त्याला उत्तर हे अद्याप तरी मला मिळालेलं नाही. राज्य सरकारचा ज्या वेळेला बऱ्याच वेळेला राज्य सरकारबद्दल ज्या वेळेला चर्चा होते, अनेक जण राज्य सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हातात अशी चर्चा करतात. हा प्रश्न सगळ्यात जास्त मला वाटतं चर्चेला गेला असेल. तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे राज्य सरकारचं? ते आता उद्धवजींना आणि अजितदादांना मिळून ठरवायचं आहे की नेमकं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे. पण मी खरंच सांगू का, मला समजतच नाही की या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे. हे सरकार एक अशी ट्रेन आहे की ज्या ट्रेनला अनेक वेळा ट्रेनला एक समोर इंजिन असतं, एक मागे इंजिन असतं, याला मध्ये पण एक इंजिन आहे आणि तिन्ही इंजिन आपापल्या दिशेने ते ओढतायत. त्यामुळे नेमकं हे चाललं कुठे आहे, नेमकं याचा प्रमुख कोण आहे? तसा राज्याचा प्रमुख मुख्यमंत्रीच असतात.
पण अनेक सुपर मुख्यमंत्री पाहायला मिळतात, अनेक स्वयंघोषित मुख्यमंत्री पाहायला मिळतात, अनेक स्वयंघोषित नेते पाहायला मिळतात, अनेक नेते निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे कोणी काही क्लेम केलं तरी हा संशोधनाचा विषय आहे की नेमकं स्टेरिंग कोणाच्या हातात आहे. स्वयंघोषित मुख्यमंत्री तुम्ही म्हणालात, कोण नेते स्वयंघोषित मुख्यमंत्री? पत्रकारांना या गोष्टी सांगाव्या थोडे लागतात. पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असतं कोण कोण स्वयंघोषित आहेत, कोण दुसऱ्यांनी घोषित केलेले आहेत, कोण स्वतःला मुख्यमंत्री समजतात, कोण निर्णय करतात, हे सगळं पत्रकारांना माहिती असतं आणि जनतेला ते दिसतं. सगळ्या गोष्टी नावं घेऊन सांगायच्या नसतात, काही गोष्टी समजण्याच्या असतात. बरं, नाव घेण्यावरनं एक विषय, सरकारचं वर्णन करताना तुम्ही ऑटो रिक्षाचा त्यांना उपमा दिलेली होती, म्हणजे सरकारचं वर्णन करताना असं मी म्हणेन. भाजपचं वर्णन करताना कोणत्या गाडीची उपमा तुम्ही द्याल तुमच्या पक्षाचं? राज्य भाजप म्हणूया आपण. नाही, आम्हाला गाडीची उपमा देण्याचं कारण नाहीये. आम्ही एक देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहोत. देशात आमचं राज्य आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्यांना लोकांनी ज्यांच्या जागा निवडून दिल्या असं आम्ही पक्ष आहोत. हे ठीक आहे की सर्वात जास्त जागा निवडूनही आम्ही आता विरोधी पक्षात आहोत, कधी कधी असंही आपल्याला मान्य करावं लागतं. त्यामुळे ही गाडीची उपमा वगैरे आम्हाला देण्याचं कारण नाही आहे. त्यांना गाडीची उपमा याकरता दिली होती की अक्षरशः ते ज्या गतीने काम करतायत, ज्या प्रकारे काम करतायत, तर म्हणून मी असं म्हटलं होतं की ऑटो रिक्षा सरकार आहे आणि या ऑटो रिक्षा सरकारमध्ये म्हणजे नॉर्मली ऑटो रिक्षा एका दिशेला तरी जाते, पण याच्या 3 चाकं 3 दिशेला चालले आहेत, अशा प्रकारचं ऑटो रिक्षा सरकार आहे. ऑटो रिक्षा स्टेबल पण असते आणि तसाच दावा राज्य सरकारमधले जे घटक पक्ष आहेत ते सगळे करतात. तुम्हाला का वाटत नाही सरकार स्टेबल वगैरे असेल? नाही, ऑटो रिक्षा नक्की स्टेबल असते. ऑटो रिक्षा एक अतिशय सन्मानजनक वाहन आहे. ते काही असं काही चुकीचं वाहन आहे असं नाही आहे, पण ऑटो रिक्षाची गती मर्यादित असते. ऑटो रिक्षा कधी गतीने गेली असं तुम्ही बघितलं आहे का? ऑटो रिक्षाने आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊ शकतो का? दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आपल्याला ट्रेन लागते, बुलेट ट्रेन लागते, छोटी ट्रेन लागते, बस लागते. त्यामुळे ऑटो रिक्षाच्या आपल्या क्षमता आणि मर्यादा असतात. तसंच क्षमता आणि मर्यादा असलेलं हे सरकार आहे. बर, ऑटो रिक्षावरनं लांबचा पल्ला गाठलेले सुद्धा अनेक जण आहेत. अपवादाने उदाहरणं आढळतील, मात्र दिल्लीपर्यंत वगैरे गेल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. मला तशी ऑफ हँड नावं आठवणार नाहीत, पण आहेत. मात्र काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? मला असं वाटतं की अपवाद सगळीकडेच असतो, पण इथे अपवाद दिसत नाहीये ना. दिसला असता तर आम्ही आनंद व्यक्त केला असता. इथे असा कुठलाही अपवाद नाहीये. आणि ऑटो रिक्षाने दिल्ली वगैरे गाठणारे जे लोक असतात की नाही, हे कोण लोक असतात की ज्यांना अतिशय निकड असते किंवा ज्यांना एखादा रेकॉर्ड तयार करायचा असतो. सरकार असं चालत नाही ना. सरकार निकडीवर चालत नाही. सरकार काहीतरी आम्हाला एखादा रेकॉर्ड आमच्या नावाने करायचा म्हणून चालत नाही. लोक तर सायकलीने गेले आहेत म्हणून काय सायकल सरकार चालवणार आहे का आपण? लोक सायकलीने जगाचा प्रवास करतात म्हणून सगळे सायकलीने प्रवास करू शकतात का? अपवादाने सरकार चालत नाही. सरकार नियमाने चालते आणि ते नियमानं चालणारं सरकार हे गतिशील सरकार असलं पाहिजे. त्यात एक कर्णधार असला पाहिजे. त्यांनी निर्णय घेतले पाहिजे, ते गतीने निर्णय घेतले पाहिजे, ते रोज निर्णय घेतले पाहिजे, सगळ्यांचा समन्वय केला पाहिजे, तर ते सरकार चालतं. असं एक कर्णधार, ताकदवान कर्णधार असलेलं सरकार नजीकच्या काळामध्ये मिळू शकतं का? त्यासाठी तुमचे काही प्रयत्न सुरू आहेत का? मी पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट सांगतो, मी वारंवार सांगितलेलं आहे, आम्ही असे कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला हे सरकार खाली खेचण्यात कुठलाही रस नाही, इंटरेस्ट नाही. आता पॅन्डेमिकचा काळ आहे, पॅन्डेमिकची लढाई चालली आहे. आम्ही देखील आमच्या परीनं आमच्या क्षमतेनं त्यात लढतो आहोत. त्यामुळे आता तरी आमचा त्याच्यात इंटरेस्ट नाही. आणि माझं एक ठाम मत आहे, मी राजकीय विश्लेषक म्हणून सांगतो, मी राजकीय इतिहास वाचलेला व्यक्ती म्हणून सांगतो, देशाच्या पाठीवर अशा प्रकारचं सरकार कधीही चाललं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सरकारमध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसने देखील अशा प्रकारचं सरकार कधी चालू दिलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की देशाचा राजकीय इतिहास हा महाराष्ट्रात बदलेल अशी आत्ता तरी शक्यता याकरता दिसत नाही की आत्ताच यांच्यामध्ये वाद विसंवाद इतक्या टोकाला गेलेले आहेत. म्हणजे बाळासाहेब थोरात काही सांगू द्या, पण हे जे कुटुंब आहे हे ऑलरेडी दुभंगलेलं आहे. कारण हे कुटुंबच नाही आहे. माफ करा शब्द चुकीचा वापरेल, पण ही लिव्ह इन रिलेशनशिप आहे. हे काही कुटुंब वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अशा प्रकारचं सरकार काही फार काळ चालेल असं मला वाटत नाही. अंतर्विरोधाने सरकार पडेल, ज्या दिवशी पडेल
त्या दिवशी मात्र आमच्यावर जबाबदारी येईल आणि एक मजबूत सरकार आम्ही देऊ. असंही एक चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की या सरकारला विरोध तितक्यात ताकदीने होऊ शकत नाहीये. ह्याचं कारण विरोधी पक्षातच अंतर्गत कुरबुरी आहेत. तर का अशा कुरबुरी होतात आपल्या पक्षामध्ये? विरोधी पक्षात कुठलीही कुरबूर नाही. विरोधी पक्ष हा एकसंघ आहे. सगळ्यात मोठा विरोधी पक्षातला घटक भारतीय जनता पार्टी आहे, जो भारतीय जनता पार्टी अतिशय मजबूतीनं काम करतोय आणि अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये कुरबुरी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुठेही यशस्वी झाले नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. पण मग एकीने, चंद्रकांत ताकदीने पाटलांच्या वक्तव्यावरती सरकारच्या तुम्हाला विरोधात वेगळं आम्ही उभे स्पष्टीकरण आहोत. का द्यावं लागतं? जनतेचा आवाज म्हणून आम्ही आहोत. चंद्रकांत पाटलांच्या शिवसेनेसोबत चंद्रकांत दादांनी मला चंद्रकांत दादांनी मला स्वतः फोन करून हे सांगितलं की मी असं बोललो, या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो, परंतु याच्यावर त्याचं इंटरप्रिटेशन असं चाललंय आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मला कोट केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही आता BSEच्या बैठकीला जाल, त्या बैठकीच्या वेळी तुम्हाला पत्रकार विचारतील तेव्हा तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करा. हे स्वतः आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मला फोन करून सांगितलं. तुमचं पॉलिटिकल जजमेंट खूप स्ट्रॉंग आहे म्हणून हा प्रश्न विचारते. यापूर्वी मिशन मध्य प्रदेश झालं, आता मिशन राजस्थान चाललेलं आहे. यापुढे मिशन महाराष्ट्र की मिशन झारखंड? मला महाराष्ट्राच्या बाहेरचं काही माहीत नाही. मी महाराष्ट्रातला नेता आहे, मी राष्ट्रीय नेता नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या संदर्भात मी नक्की सांगू शकतो की महाराष्ट्रात आम्हाला मिशन करण्याची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे, हे सरकार आपल्या अंतर्विरोधामुळे कोलमडेल. या सरकारकडनं अपेक्षा एवढीच आहे. मी परवा देखील बोललो, हे रोज सांगतात आमचं सरकार पाडून दाखवा. मी त्यांना आव्हान केलं आहे की बाबा आम्हाला पाडण्यात इंटरेस्ट नाही, तुम्ही चालवून तर दाखवा. सरकार चालतच नाही आहे, सरकार पूर्णपणे ठप्प आहे, निर्णय होत नाही आहेत. त्यामुळे सरकार चालवून दाखवा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कधीतरी या नंतरच्या काळातही तुम्ही माझी मुलाखत घ्याल, त्यावेळी तुमच्या हे लक्षात येईल मी जे बोललो ते खरं आहे. अंतर्विरोधाने हे सरकार पडेल. तुम्ही म्हणाला तुम्ही राज्यातले नेते आहात. मध्यंतरी अशी एक कानावरती बातमी आलेली होती की तुम्हाला दिल्लीतल्या राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी निमंत्रण आलेलं आहे. अर्थात पक्षाचा आदेश असेल तर तो तुम्ही पाळणार वगैरे, हे तुमचं उत्तर आम्हाला माहिती आहे. वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांना नेते म्हणून दिल्लीत आवडेल का? मला तर कुठेही आवडेल. दिल्लीत बोलवलं तर दिल्लीतही आवडेल, महाराष्ट्रात तर मला फारच आवडेल, कारण मी महाराष्ट्राचा नेता आहे, मला महाराष्ट्रात राहायचं आहे. पण मला जेवढं राजकारण समजतं आणि माझा पक्ष समजतो त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो, माझा पक्ष मला महाराष्ट्रात ठेवेल, महाराष्ट्रामध्येच मला काम करायला सांगेल आणि महाराष्ट्राची जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून माझ्यावर माझ्या पक्षाने दिली आहे, ती मी प्रामाणिकपणे निभवेन. या सगळ्यापेक्षा एक थोडासा वेगळा प्रश्न, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. तर का वाटते तुम्हाला अशी सीबीआय चौकशीची मागणी या ठिकाणी, आणि राज्य सरकार डिनाय करताय ते? खरं म्हणजे ज्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे आणि त्यातनं जे प्रश्न उभे होत आहेत, ते प्रश्न हे मला असं वाटतं की फार महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. आता खरं म्हणजे मी 5 वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून काम केलंय. मुंबई पोलिसांची क्षमता मला माहिती आहे. प्रचंड क्षमतेचं पोलीस दल मुंबईचं आहे. म्हणजे काही सरकार बदलल्याने पोलीस दल बदलतं असं नाही आहे, दल तेच आहे. पण कुठेतरी त्यांच्यावर दबाव आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्यातनं आपण पब्लिक आउटक्राय बघा, जन आक्रोश प्रचंड मोठा आहे आणि रोज ज्या गोष्टी लोकांमधनं बाहेर येत आहेत त्या पोलिसांना का माहिती असू नये? वेगवेगळे जे मुद्दे बाहेर येत आहेत ते पोलिसांना माहिती का असू नये? किंवा त्या भागातले सगळे CCTV कॅमेरे बंद का असावे, असा जो प्रश्न लोक विचारतात, त्यातनं अनेक गोष्टी मला असं वाटतं की त्यातनं अनेक शंकांना वाव मिळतोय. आणि म्हणून ही जनतेची मागणी आहे की भाजपची मागणी नाही आहे, ही जनतेची मागणी आहे की ही केस CBI कडे दिली गेली पाहिजे. आता राज्य सरकार ते नाही म्हणते आहे. मग आमचं मत, मी तर आज विनंती केली आहे की ईडीनी तरी किमान, आता याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आलाय, आता मनी लॉन्ड्रिंग असेल तर ईडीला कोणी अडवू शकत नाही, त्यामुळे ईडीनी तरी ECIR दाखल करून त्याची चौकशी सुरू केली पाहिजे.
बर, आणखीन एक अगदी छोटासा प्रश्न मी अगदी न राहूनच विचारते. तुम्ही या सरकारला तुम्ही एक शब्द वापरला जो तुम्हाला खरं वापरायचा नव्हता, लिव्ह इन रिलेशनशिप. तर हे सरकार जर लिव्ह इन रिलेशनशिप मधलं सरकार असेल तर अजित पवारांसोबत तुमचं सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्याला काय म्हणाल तुम्ही? त्याला काही शब्द सुचतोय का? त्याला कुठलाच शब्द नाही, कारण तो फसलेला प्रयत्न आहे ना, तो टिकलाच नाही. तो जर टिकला असता तर त्याला आपण कुठली तरी व्याख्या डेफिनेशनमध्ये बांधलं असतं, पण तो जो प्रयत्न होता तो प्रयत्न टिकलाच नाही. आणि त्याच्यावर माझं प्रांजळ स्पष्टीकरण मी अनेक वेळा दिलं आहे आणि अगदी स्पष्ट शब्दात हे मान्य केलं आहे की ते झालं नसतं तर योग्य झालं असतं, ते झालं नसतं तर बरं झालं असतं. ते का केलं त्यावेळी हे देखील मी सांगितलं आहे की राजकारणात जिवंत राहावं लागतं आणि जिवंत राहण्याकरता ज्यावेळेस सगळे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात त्यावेळी तुम्हाला हे दाखवावं लागतं की मी मेलो नाही आहे, मी जिवंत आहे. याकरता ते केलं होतं. ते नसतं केलं तर अधिक बरं झालं असतं. त्यामुळे ते टिकलंच नाही. त्यामुळे त्याला कुठल्या व्याख्येमध्ये भाषित करावं असं मला वाटत नाही. भविष्यात राज्याच्या हितासाठी असले धाडसी प्रयोग जर करायची वेळ आली तर करण्याची तयारी असेल का राज्य भाजपची? मला वाटत नाही असे प्रयोग करण्याची वेळ आमच्यावर येईल. असं कधीतरी ही वेळ येत असते आणि असा निर्णय आपण घेत असतो. त्या निर्णयातनं आपल्याला शिकावं लागतं आणि त्यातनं पुढच्या वेळेस एखादी परिस्थिती उद्भवल्यानंतर योग्यच निर्णय आपल्याकडनं कसा होईल असा विचार करावा लागतो. त्यामुळे मला वाटत नाही की अशी कुठली वेळ आमच्यावर येईल. ठीक आहे, म्हणजे भविष्यात भाजप राष्ट्रवादी हे समीकरण राज्यात तरी दिसणार नाही असं म्हणायचं का? का दिसणार आहे? म्हणजे कुठलं तुम्हाला असं दिसतंय का की राष्ट्रवादी आणि भाजप जवळ येत आहेत किंवा कुठलं आम्हाला त्यांची ऑफर आहे किंवा आम्ही त्यांच्या मागे लागलो आहे? इतिहास राजकीय इतिहास आहे, चर्चा झालेल्या होत्या, नाही, नेत्यांची शिवसेना वक्तव्य. नाही, तुम्ही इतिहासाचा अभ्यास करणारे नेते म्हणून काँग्रेस म्हटलं. नाही, काय नाही. म्हणूनच सांगतो की आता अशा प्रकारचं कुठलंही समीकरण जुळेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. देवेंद्र फडणवीसजी, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, महाराष्ट्राविषयीचं आपलं विजन मांडलं, आमच्या थेट प्रश्नांना तितकीच थेट तुम्ही उत्तरं दिलीत. तुमचे खूप खूप आभार या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद, आभारी आहे.